सोलापुरातील बार्शी तालुक्यातल्या वैरागमध्ये मोठ्या प्रमाणात काल मुसळधार पाऊस जो आहे तो झालेला आहे आणि आपण पाहतोय कशा पद्धतीने बार्शी तालुक्यातील ही चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर वैराग परिसरामध्ये आता आपण आहोत, वैरागमधील एका तडवळे गावामध्ये आपण आहोत आणि आपण पाहतोय काल सायंकाळच्या सुमारास अतिवृष्टी जी आहे ती या भागामध्ये झाली आणि मोठ्या प्रमाणात या संपूर्ण गावामध्ये जे आहे ते पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं। खरं तर केवळ गावातच नव्हे तर गावातील घराघरांमध्ये सुद्धा हे पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। आपण पाहतोय हे खरं तर एक जाधव कुटुंबियांचं घर आहे आणि आपण पाहतोय ही सर्व धान्य जे आहे ते या ठिकाणी पूर्णतः भिजून खराब झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय ही धान्याची पोती जी आहेत ती आरास या ठिकाणी मांडलेली होती आणि आपण पाहतोय इथपर्यंत पाणी जे आहे ते या संपूर्ण घरामध्ये आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे हे धान्य जे आहे गहू ज्वारी जे आहे ते पूर्णतः या ठिकाणी भिजून खराब झालेलं आहे। खरं तर या बाजूला देखील आणखी काही धान्य आहे, तिकडे देखील नुकसान मोठं झालेलं आहे। काल सायंकाळी 5च्या सुमारास जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता आणि या पावसामुळे गावाला पूर्णतः पाण्याने वेढल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। आपण आता जाधव कुटुंबियांच्या घरी आलेलो आहोत, पण पाहतोय हे घर आहे, घरातील संपूर्ण हा भाग जो आहे तो पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळतंय। जे काही धान्य असेल, वेगवेगळ्या वस्तू आहेत, गृहोपयोगी वस्तू, ह्या सगळ्या पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत जाधव काका आहेत। काय परिस्थिती होती काल? प्रचंड पाऊस झाला आणि तुमच्या घरात पाणी आलेलं होतं। 4 ते 5 वाजता मोठा पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर माल, ज्वारी, गहू सगळं पाणी सगळं कुठं काय उचलता आलं नाही, काय नाही, समजा घरात पाणी आलं आणि फ्रीज भिजला, गॅस सगळं पाण्यात, जनावर पाण्यात, सगळं माल सामान सगळं पाण्यातच, सगळं पाक घरात सगळं आता गाळण चिकोल सगळं ओलच आहे, सगळं पाक काय नाही। यापूर्वी अशा काही घटना घडलेल्या आहेत का की घरात पर्यंत पाणी आलं? किंवा पर्यंत कधी घरात पाणी आलं नाही, काय नाही, पहिलीच बारी आहे ही पाणी जास्त यायची। कशामुळे हे झालं असं काय वाटतंय तुम्हाला? काय कारण काय? कारण का 8-10 दिवस झाले सारखा पाऊस पहिला पडत होता, पण जास्त पाऊस पडल्यामुळे जास्त पाणी आले, त्यामुळे घराने पाणी गेले। या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि ह्या पावसाचं पाणी जे आहे ते घरात आलेलं आहे आणि धान्याचं मोठं नुकसान विशेषतः झालेलं आहे। आपल्यासोबत आजी आहेत। आजी, काय परिस्थिती होती काल? तुम्ही पाऊस झाला मोठ्या प्रमाणात आणि मग ही परिस्थिती काय काय चित्र होतं? आधी 10 दिवस पाऊस होता, पण पाऊस इतका नव्हता। आम्ही आपलं बाहेर बसलो, जिम आलं, मग घरात आलो। जी पाऊस आला ते खालचं काय उचलायचं कळलं, इतकं पाण्यानं घर भरलं, दुई घर जाम झाली। आम्हाला इकडे ना इकडे पळायला जनावर, तिथं शेरड, तिथं तिकडलं पावनावर आवळून जनावर बाहेर काढली कमरे इतक्या पाण्यातनं। वरडायला लागली जनावर। मग आम्हाला हालचालच काय करता येईना इतक्या पाण्यात, कधी झालं नाही, पण काल पाऊस झाला एवढा। पण यापूर्वी तुम्ही कधी पाऊस बघितलेला? तुमचा तर वय किती आणि किती वर्षापूर्वी काय असा पाऊस झाला होता? कधीच नाही बघण्यात नाही, ह्याच वर्षी लय पाऊस झाला, पण आता पावसाचे दिवस पण नाहीत आता। ही इतका पाऊस झाला काल, कायच आम्हाला हालचाल करता येईना पावसानं। आपण पाहतोय दादा, तुम्ही हे देखील आहेत, जाधव बंधू आहेत, काय परिस्थिती होती? कारण किती नुकसान तुमचं झालेलं आहे? कारण मोठ्या प्रमाणात माल सुद्धा काढून ठेवलेला आहे तुम्ही, काय काय मालाचं नुकसान झालं? किती नुकसान? 40 कट्ट ज्वारी, 15 कट्ट गहू, 10 कट्ट मका, सगळं पाण्यात गेलं? सगळं पाण्यात। किती कष्ट केले होते? किती महिन्यापासून त्याच्यासाठी कष्ट घेतले? मग दिपाळी वर्ष 6 महिने तर कष्ट करावं लागते तेवढं माल काढाय। आता काय सध्या काहीच नाही जवळ, आता काय चिखलात उन्हात घालाय काय नाही, आता सगळा माल खराब झाला सगळं। आता शासन काय करील ती करील। काय अपेक्षा आहे शासनाकडून? काय तर मदत करावी म्हणून। आपण पाहतोय या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहेत। खरं तर हाताच्या फोडाप्रमाणे शेती जपलेली असते, गुरढोरं जपलेली असतात, मुलाला एक वेळ कमी देतात, मात्र या शेतीला असेल किंवा गुरांना या ठिकाणी हे सर्व शेतकरी जे आहेत ते आपलं सर्व अर्पण करत असतात। मात्र एका पावसानेच त्यांचं जे काही वर्षभराचं कष्ट आहे ते होत्याचं नव्हतं करून टाकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शासन आता या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं दिलासा देत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सचिनसह सागर सुरवसे, TV9 मराठी, वैराग, बार्शी, सोलापूर।